सर्वातून पहिले तर एक तर तुम्हाला नरेशन इन स्पीच इन त्याच्यामध्ये दिलेलं आहे नरेशन. तर नरेशनचे दोन प्रकार आहे, एक राहतं डायरेक्ट स्पीच, एक राहतं इनडायरेक्ट स्पीच. आता हे जे मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचा एक रोड मॅप सांगून देतो आपण कसं शिकणार आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल आणि तुम्ही बोर नाही होणार, तुम्हाला माहिती राहील की पुढे काय होणार आहे. तर याच्यामध्ये समजा नरेशन आहे, तर नरेशन मध्ये मी तुम्हाला पहिले सांगाल डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच काय राहते. ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या हिशोबाने व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर पार्ट 1 मध्ये आपण बघणार आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आणि त्यांचे काही रूल्स जे तुम्हाला बेस पक्का करण्यास मदत करल आणि त्याच्या मदतीने आपण पुढच्या लेक्चरमध्ये ऍक्च्युअली मध्ये एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन्स येतात ते स्टडी करणार आहे. सर्वातून पहिले नरेशन दोन प्रकारचे, डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच. तर सर्वातून पहिले जर डायरेक्ट स्पीच बोललो, जे की तुम्हाला माहिती आहे, वेन स्पीकर स्पीक्स डायरेक्टली टू द लिसनर, म्हणजे जेव्हा स्पीकर डायरेक्ट लिसनरशी बोलतोय, जसं की मी आता तुमच्याशी बोलतोय, दॅट्स व्हॉट वी कॉल डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच मध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे, जसं की रिपोर्टर बोलणारा. आता स्पीकर म्हटले याच्यामध्ये, स्पीकर आणि रिपोर्टर एकच आहे, जसं की बोलतो कोण आहे, मी. नेक्स्ट मध्ये लिसनर म्हणजे ऐकणारा कोण आहे, तुम्ही. नंतर येतं रिपोर्टिंग वर्ब, बोलणाऱ्याचे शब्द स्पष्ट करण्यासाठी जो शब्द वापरतो, जसं की आपण जास्त करून कॉमनली यूज करतो सेड टू. ही सेड टू हर, ही सेड टू हिम, तो तिला बोलला, तो त्याला बोलला, तर त्याला आपण सेड टू. तर सेड टू असे शब्द राहील तर त्याला आपण रिपोर्टिंग वर्ब बोलतो. नेक्स्ट मध्ये बघा रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग स्पीच मध्ये ऍक्च्युअली मध्ये मी तुम्हाला काय बोलतोय ते आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये सांगतो. तर ते जे राहतं सेंटेन्स त्याला आपण म्हणतो रिपोर्टिंग स्पीच. फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स घेऊ, जसं की मोना सेड टू राणी इन डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम युअर फ्रेंड. मोना राणीला म्हणाली आय एम युअर फ्रेंड, मी तुझी मैत्रीण आहे. तर मोना, रिपोर्टर कोण झालं, बोलतं कोण आहे, मोना. तर रिपोर्टर कोण आहे, मोना. सेड टू काय आहे, रिपोर्टिंग वर्ब, म्हणजे तिने कोणाची मदत घेतली सांगण्याला की बोलतीये, बोलणाऱ्याचे शब्द स्पष्ट करण्यासाठी, तर त्याच्यासाठी यूज होतं रिपोर्टिंग वर्ब, दॅट्स हिअर. नेक्स्ट मध्ये राणी, कोण ऐकतं कोण आहे, राणी. तर राणी कोण झाली, लिसनर. पुढं डबल इन्व्हर्टेड कॉमा तर ठीक आहे, पण ती काय बोलली ते काय राहतं, रिपोर्टिंग स्पीच. तर हे झालं आपलं रिपोर्टिंग स्पीच. समजलं तुम्हाला. आता सुरू होणार आहे इनडायरेक्ट स्पीच. तर इनडायरेक्ट स्पीच सुरू होतंय, मी तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त डेफिनेशन सांगणार आहे आणि डायरेक्ट स्पीचला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करण्यासाठी काय काय रूल्स यूज होणार आहे ते सांगणार आहे. तर आता विषय थोडा गरमागरमीचा आहे. तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये येतं वेन स्पीकर्स वर्ड वी लिसन फ्रॉम थर्ड पर्सन. आता पहिल्या याच्यामध्ये आपण डायरेक्ट मध्ये बोललो की मी तुमच्याशी बोललो. आता जर तुम्ही एखाद्याला सजेस्ट करत असाल आपलं चॅनल किंवा पेज, करू शकता तुम्ही शेअर करून, तर तुम्ही तिसऱ्याला सांगताय की बघ हा काय बोलला, म्हणजे तुम्ही थर्ड पर्सनला सांगताय मी बोललो म्हणून. स्पीकर मी आहे, लिसनर तो आहे, फक्त तुमच्या थ्रू त्याच्याकडे जातोय. तर डायरेक्टली मी बोललो का त्याला, नाही, हे कोणा थ्रू झालं, तुमच्या थ्रू, म्हणजेच इनडायरेक्टली. आता इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला कळालं, तुम्ही लहान पोरं तर नाहीये. तर मग डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग स्पीच मधील पर्सनल प्रोनाउन मधील बदल, जसं की आता तुम्हाला मी काही डायरेक्ट बोललो, एखादी गोष्ट मी तुम्हाला डायरेक्ट सांगू लागलो की तुम्ही, ठीक, एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की नाही का, आता अभ्यास करा. ओके, मी तुम्हाला म्हटलं की मी हुशार आहे, तर तुम्ही त्याला काय सांगशाल, मी बोललो की तो हुशार आहे. म्हणजे आता समजा मी, ठीक आहे, आता या साईडला मी आहे, मी तुमच्याशी बोलतोय. ओके, तर मी तुम्हाला बोललो की मी हुशार आहे. ओके, आता तुम्ही ऐकलं. आता पुढच्याला तुम्ही सांगताय की दादा बोलला की तो हुशार आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही मी घेतलं की तो घेतलं. आता हे जे तो आहे ते राहतं पर्सनल प्रोनाउन, जसं की तुम्हाला माहिती आहे ही शी इट नेम आय वी यू दे. तर आय जर आलं तर तुम्हाला सांगायच्या टायमाला जर माणूस राहिला किंवा मुलगा राहिला तर ही यूज करायचं, कशामध्ये, इनडायरेक्ट स्पीच मध्ये. आणि जर मुलगी राहिली तर शी यूज करायचं, आय ही शी. आणि जर एखादा व्यक्ती प्राणी असला
व्यक्ती नाही तर इट यूज करायचं. आणि यू जर सिंग्युलर असलं तर ही शी इट नेम, जसं जो पर्सन आहे त्या हिशोबाने. आणि नेक्स्ट मध्ये यू जर प्लुरल असला, अनेक वचन असलं, जसं की नाही का फुटबॉलची टीम बोलली की अभ्यास कर. ओके, फुटबॉलची टीम काही संबंध नाहीये, पण माझी क्रिएटिव्हिटी इथं संबंध जाते. तर ती टीम, त्यांची टीम बोलली की अभ्यास कर, तर त्यांच्या टीमला काय येईल? ते बोलली अभ्यास कर म्हणून. मग अवर आणि देअर, आमचा अभ्यास झाला, तर मग मी सांगायच्या टायमाला काय सांगाल? ते बोलले की त्यांचा अभ्यास झाला. मग माय म्हणजे माझा. तुम्हाला समजत असेल तर ठीक, नाही समजत असेल तर कमेंट करा, मी माझा अजून चांगला प्रयत्न करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर माय म्हटलं की माझा. तर आता समज माझा अभ्यास झाला, तो म्हणतोय की त्याचा अभ्यास झाला, तर मी तिसऱ्याला सांगितलं ना, मी तर डायरेक्ट बोललो की हा भाऊ माझा अभ्यास झाला है ना, तर त्याला मायच्या जागी त्याचा यूज झाला. आता हे तर जस्ट मराठीमधून एक्सप्लेनेशन आहे. तुम्ही म्हणशाल की इंग्लिशचं ग्रामर शिकवतोय आणि मराठीमध्ये एक्सप्लेन करतोय, तर हे झाल्यावर रूल आपल्याला समजून घ्यायचे. फक्त हे रूल एकदा समजून घ्या आणि याचा एकदा स्क्रीनशॉट मारून टाका. म्हणजे जेव्हा हे मी पुसून पुढचं वाला सांगाल तुम्हाला सेंटेन्सला कसं कन्वर्ट करायचंय, तेव्हा हे रूल कसे यूज होत आहे ते इंग्लिश टू इंग्लिश तुम्हाला समजाल. पुढं मी म्हटलं तर हिज, हर किंवा इट्स असं यूज करायचं. आता पुढे जाऊ आपण डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना काळामध्ये होणारा बदल. जेव्हा आपण डायरेक्टचे इनडायरेक्ट करतो का, तेव्हा काळामध्ये बदल होतो. जसं की आता मी तुम्हाला काही प्रेझेंटमध्ये बोलू लागलो, बरोबर. जसं की तुम्ही फीज भरा, सॉरी. जसं की आता समजा मी प्रेझेंटमध्ये एखादं वाक्य तुम्हाला काही बोलतोय, तर जेव्हा तुम्ही पुढच्याला ते सांगशाल, मला सांगा तुम्ही ते प्रेझेंटमध्ये सांगणार आहे का? नाही, बोलला होता, तर त्याला पास्टमध्ये करणार आहे. तर ते पास्टमध्ये काही बदल होता ते सांगण्यासाठी, म्हणजे आता आपण टेन्स शिकलेलो आहे, तर त्या हिशोबाने आपण त्याला कन्वर्ट करणार आहे. जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सॉरी, मी तुम्हाला शिकवत नाहीये. जर तुम्हाला टेन्सेस बद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल आणि त्याला सिंपल करून फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर कमेंट करा. फर्स्ट क्रिएट द डिमांड अँड देन क्रिएट द सप्लाय. तर सिंपल प्रेझेंट आहे, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. जे डायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असलं तर त्याला इनडायरेक्ट स्पीच करताना काय येईल? सिंपल पास्ट टेन्स. जस्ट एवढं वरच्या वर लक्षात ठेवा. प्रेझेंट कंटिन्युअस आहे तर पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आहे तर पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल. हे बघा, 4 टाइप्स आहे: सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, पास्ट. सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट, कंटिन्युअस प्रेझेंटचा कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट प्रेझेंटचा परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटचा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. ओके. जसा हा व्हिडिओ येईल त्याच्याच काही दिवसानंतर नाही का आपण टेन्सेसचा पण व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही तो जरी बघितला तरी तुम्हाला लवकर समजून येईल टेन्सेस काय. ज्यांना काहीच माहिती नाही, स्क्रॅच पासून सुरू करायचं आहे. मी अजून पण म्हणतोय की मला तुम्ही एकदा कमेंट करून सांगा, आपण सुरू करू. पुढं सिंपल पास्ट. जर आता ठीक आहे, आता तुम्ही म्हटले प्रेझेंट, आता प्रेझेंटचं आलं तर मग कंटिन्युअस मध्ये आम्ही पास्ट मध्ये करू. पण जर पास्टचं आलं तर सिंपल पास्टचं आलं तर पास्ट परफेक्ट करायचा, सिंपल पास्ट. ओके. सिंपल पास्टचं आलं, सिंपल, हे बघा सिंपल आहे, मग नंतर कंटिन्युअस राहतं, मग नंतर परफेक्ट राहतं, मग नंतर परफेक्ट कंटिन्युअस राहतं. जर सिंपल पास्टचा येतं तर तुम्हाला कळाल, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट. बट याच्यामध्ये जर सिंपल पास्ट आले, हे सगळं पास्ट बद्दल बोलतोय, सिंपल पास्ट आलं तर परफेक्ट पास्ट घ्यायचं, आणि जर कंटिन्युअस पास्ट आलं तर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. हे बघा, सिंपल पास्ट, पास्ट परफेक्ट, सिंपल पास्ट, पास्ट परफेक्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. ओके. नेक्स्ट मध्ये जर पास्ट परफेक्ट टेन्स आलं पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आलं तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. नेक्स्ट मध्ये बघा काही हे वर्ड्स आहे. आता हे तर सिंपल तुम्हाला रूलने सांगून दिलं मी. आपल्याला काय करायचंय, हे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. रूल सिंपल आहे त्यांचे. नेक्स्ट मध्ये याच्यामध्ये जर म्हटलं की सिंपल पास्ट असलं, जर पास्ट टेन्सच आला तर सिंपल पास्टचा परफेक्ट पास्ट, कंटिन्युअस पास्टचा
परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. आणि हेच जर आले ज्यांना कन्वर्ट करतोय परफेक्ट पास्टचा, तर त्याला त्याच्याच मध्ये कन्वर्ट करायचं. आणि परफेक्ट कंटिन्युअस आला तर परफेक्ट कंटिन्युअस सेम. आणि नेक्स्ट मध्ये काही वर्ड्स राहतात, जसं की नाही का आता फ्युचरिस्टिक, फ्युचरच्या हिशोबाने किंवा करू शकतो ॲबिलिटी दर्शवण्याच्या हिशोबाने पण येईल. जसं की कॅन आलं, मी करू शकतो, कॅनचं काय येईल, कुल्ड, करू शकलो. मेचं माईट, कदाचितच. नेक्स्ट मध्ये शाल आणि विलचं वुल्ड इन, जे की फ्युचर मध्ये सांगताय. आणि मस्टचं जागी हॅड टू घेणार. जस्ट हे सिंपलचे रूल लक्षात करून घ्या, काही जास्त अवघड नाहीये. आपण एकाच याच्यामध्ये दोनदा एक्सप्लेन केलेलं आहे, तर तुम्हाला समजून जाईल. आतापर्यंत तुम्हाला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट करताना पर्सनल प्रोनाउन मध्ये काय बदल करायचा ते समजलं, काळामध्ये काय बदल करायचा ते पण समजलं. कसा करायचं ते तर पुढच्या याच्यात कळणार आहे, याच्यामध्ये हे पुसून जेव्हा सांगाल तेव्हा. नेक्स्ट मध्ये डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट करताना वेळ, काळ, स्थिती दाखवणारे शब्द येतात, तर त्यांना कसं करायचं. तर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच आहे. जसं की मी तुम्हाला सांगतोय की इकडं आपण अभ्यास करू, तर मग तुम्ही जर पुढच्याला सांगत राहिले तर तुम्ही काय सांगणार आहे, इकडं आपण अभ्यास करू. तर त्याला समजणार आहे की इकडं आपण अभ्यास करू म्हणजे कुठं आपण अभ्यास करू. तर तुम्ही काय म्हणशाल, तिकडं आपण अभ्यास करू. म्हणजे दिसचं काय येईल, दॅट. देसचं काय येईल, दादा म्हटला की हे घे, मग तुम्ही काय म्हणशाल, दादा म्हटलं की ते घे. तर देसचं दोज, हेअर म्हणजे इकडं, तर हेअरचं देअर, नाव म्हणजे आता, देन म्हणजे नंतर. नेक्स्ट आता, तेव्हा. नेक्स्ट मध्ये ॲगोचं बिफोर, दसचं सो, जस्टचं देन, जस्ट म्हणजे आताच आणि देन म्हणजे नंतर. टुडे म्हणजे आज. दॅट डे म्हणजे त्या दिवशी. नेक्स्ट मध्ये टू नाईट म्हणजे आज रात्री. आणि तुम्ही म्हणताना जर सांगत असले तर दॅट डे म्हणजे त्या दिवशी. स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण पुढे त्याचे सेंटेन्स कसे कन्वर्ट करायचे ते बघणार आहे.